माग तानाजी माणूस तरी सांगून गेलो, लहान लहान मित्र ठिकाणी. आज या अभंगाच्या चिंतनातच निर्घट्ट काळजाच्या डोळ्यात पाणी, हृदयातून ऐकलं. नाही कळले समाजाला संत. हे संत मुक्ताबाई समाजासाठी आल्या. त्या आळंदीत निघाल्या मुक्ताबाई, निघाली ज्ञानोबाराय. फक्त एकाच चरणाचा विचार करणारे निघाले. जात असताना मुक्ताबाईंनी निघावं, निवृत्ती दादाने निघावं, ज्ञानोबारांनी निघावं आणि सोबत सोपान काका, ही चारी भावंड आळंदीतून निघाली. पाहायला गेलं तर मुक्ता म्हणती, दादा आणि जलविहार करण्याची इच्छा झाली रे बाबा, आणि पाणी पिण्याची इच्छा झाली, गळा कोरडा पडला आता. निवृत्ती दादा म्हणतो, मुक्ता अरे पण तू कशा पायी, काय झालं तुला? अगं तुझा चेहरा पार हिरमुसला ग. मुक्ता म्हणते, दादा अरे कालपासून पाणी पिण्याची इच्छा झाली, पण हा समाज ज्या गोष्टीला पाहतो ना, मला नाही वाटत हे पाणी पिऊन घेते. दादा दादा म्हणतो, मुक्ता अरे अशा कशा पायी बोलती? अरे काही नाही, चांगली आहेत माणसं. नाही दादा तू बघ, काही पावलं माझ्या सोबत चल. आणि मग चारी भावंड आळंदीतून निघाली आणि मग कोणीतरी दगड उचलावा आणि मुक्ताबाईच्या दिशेने मारावा. येणारा दगड मुक्ताबाईच्या डोक्याला लागावा त्याच्या आधी निवृत्ती दादानं हे मध्ये डोकं टाकावं आणि निवृत्ती दादाच्या डोक्याला दगड लागावा. जसा दगड लागला तसं रक्त भंबार डोकं झालं. खऱ्या अर्थानं रक्त आवडत नव्हतं. मुक्ता म्हणते, दादा आणि मी बोलते ते चुकीचं आहे कारण हा समाज. हे आई तुम्हाला खरं सांगू का, आता तुम्ही ज्या कपड्यावर ज्या मिठाईवर हात ठेवला आपल्या लेकरू, ती मिठाई आपण घेऊन देऊ शकतो. मुक्ताबाईला मिठाई नव्हती पाहिजे बरं का, फक्त पाणी पिण्याची इच्छा झाली होती. निवृत्ती दादा अरे नाही समाज जगून देत रे बाबा, अरे नाही देत. दादा म्हणतो, मुक्ता अरे कशा पायी रडती ग? मुक्ता म्हणते, दादा अरे मला खरं सांग, हा येणारा दगड जर तुला लागला याच्या वेदना माझ्या हृदयाला आहेच, पण खरं सांग ना, हा जर दगड तुझ्या मुक्ताबाईला लागला असता तर 7 वर्षाची मुक्ता इथं गतप्राण झाली असती. निवृत्ती दादाचे डोळे भरून आले आणि निवृत्ती दादा सांगतो, मुक्ता आणि असं नाही रे, नाही दादा. अरे काय चुकलंय आपलं की समाज आपल्याला प्रेम देत नाही, हे समाज आपल्याला मातृत्व देत नाही, त्या जिव्हाळ्याने पाहत नाही, की लोक आपल्याला जवळ घेत नाही. दादा सांग काय चुकलंय आपलं? बसणाऱ्यांना मी खरंच विचारलं, काय चुकलं असेल? काय चुकलं असेल? खऱ्या अर्थानं काही चुकलं नव्हतं. दादा सांग ना चुकी कुणाची? मी विचारते विठ्ठल पंतांना, मी म्हणजे माझ्या वडिलांना विचारते, मी रुक्मिणी आई साहेबांना विचारते, सांग आई काय चुकलं? हे ध्यान खऱ्या अर्थानं अगदी सोपं सांगणार आहे बघा. गृहस्थ आश्रमातून संन्यासाकडे जाणं, संन्यास आश्रमातून परत गृहस्थाकडे येणं, नेमकं काय चुकलं होतं आजही माहिती नव्हतं. पण मुक्ता म्हणते, दादा खरं सांग, हा येणारा दगड जर तुझ्या मुक्ताला लागला असता तर तुझी मुक्ताबाई तर संपली असती रे. खऱ्या अर्थानं लक्ष देऊन ऐका. हे 20 ते 25 मिनिटं या अभंगाचं चिंतन मांडत पहिल्या चरणावर येणार आहे. मला माहिती पुढे प्रमाण नाही होणार म्हणून सुरुवातीलाच घेतली. ऐका ऐका. खऱ्या अर्थानं डोळे भरून आले. निवृत्ती दादांनी कडकडून मिठी मारली मुक्ताला आणि निवृत्ती दादा म्हणतो, मुक्ता काय झालं? नको विचारू आई बापाला असं. अरे त्या आधीच तुटून गेलेत, समाज त्यांना जगून नाही देत. मुक्ता म्हणते, दादा मी ज्ञानदादाला विचारते. ज्ञानदादा काहीच बोलले नाहीत. जगाचा आघात ज्ञान त्या ज्ञानोबारायांकडे होतं. ते मुक्ताबाईंच्या डोळ्यात पाणी पाहून ज्ञानोबाराय शांत झाले. मुक्ताबाई घरी आल्या आणि विठ्ठल पंतांच्या वडिलांच्या मांडीवर बसल्या आणि मुक्ता सांगते, बाबा आज आगडीत घडलं. तुमच्या मुक्ताला तहान लागली, पाणी पिण्याची इच्छा झाली. आपल्या जोडीत लोक पीठ टाकत नाहीत, मधुगिरी मागायला गेलं तर हाकलून देत आहेत. काय चुकलंय सांगा ना बाबा. बाबा म्हणतो, मुक्ता तुला 7 वर्षाच्या वयाचा हा प्रश्न पडला तर आम्ही तुला काय उत्तर द्यावं? हे गायनाचार्य मंडळी यांनी आळंदी दिवस काढलेले, त्यांना माहिती माऊली ज्ञानोबारांची ताकद काय. आज ते टॉपला आहेत, ते स्टार आहेत, पण खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबारांनी डोक्यावर हात ठेवलेला आहे. मुक्ता म्हणते, बाबा सांगा ना काय चुकले? निवृत्ती दादा म्हणतो, मुक्ता कशाला विचारते बाबाला? निवृत्ती अरे हा तर प्रश्न तुला पडायला पाहिजे होता रे. आणि ती मुक्ता सांगते, येणारा दगड माझ्या ठिकाणी आला तर माझ्या निवृत्ती दादाला डोकं टाकलं, त्याच्या डोक्याला लागला. बघ निवृत्ती, आणि तिचं बोलणं खरे,
ती म्हणती बाबा अरे तुमच्या मुक्ताबाईला दगड लागला असता तर तुमची मुक्ताबाई जिवंत राहिली नसती. हे बाप होता पण लेकीच्या गळ्यात पडून रडला बरं का. विठ्ठलपंत सांगतात मुक्ता हे सहन होत नाही तुझं बोलणं. मुक्ताच्या तोंडावरून हात फिरवला. विठ्ठलपंतांना अभिमान वाटला. माझ्या 7 वर्षाच्या लेकीला ऑपरेशन पडला. आई आपल्या घरात लेकरं आहे पण खरं सांगू ती कधी कधी आपल्यापेक्षाही हुशार बोलतात. ती इतकी हुशार आहे खऱ्या अर्थाला असं वाटतं ती लई लवकर हुशार झाली. आम्ही एवढे लवकर हुशारच नव्हतो कडे. त्यांना सगळ्या जाणीव आहेत घरात काय चाललंय ते. मुक्ताबाईंची डोळे भरून आले होते आज. रुक्मिणी आई साहेब सांगतात मुक्ता असं वडिलांना सतवायचं नसतं. मग आई वडिलांना बोलायचं नाही तर मग तुला विचारते सांग काय चुकलं सांग ना आई. रोज तुझ्या मांडीवर झोपणारी मुक्ता जर दगड लागल्यावर घृतप्राण झाली असती तर या मांडीवर चुकून लगेच त्रास एवढा शब्द बोलली आणि रुक्मिणी आई साहेबांचे डोळे भरून आले. का तर ते मातृत्व होतं ते आईचं काळीच होतं. समजत नव्हतं काय करावं. रुक्मिणी आई साहेब विठ्ठलपंत शांत झाले. विठ्ठलपंत सांगतात मुक्ता काय करावं आम्ही. काही नाही बाबा तुझ्या आनंदीत केल्यानंतर समाजानं आम्हाला प्रेम द्यावं यासाठी आपण काय करावं याच्यात तुम्हीच सांगा. या लोकांनी आम्हाला जवळ घ्यावं. माझ्या सगळ्या मैत्रिणी अंगणात खेळतात. सगळ्या मैत्रिणी आनंदीत खेळतात पण सगळ्यांना लोक जवळ घेतात. पण माझ्याकडे बघितलं सगळे चेहरा तिकडे फिरवतात. बाबा सांगा ना तुमच्या मुक्ताचं काय चुकलंय. ते किती मोठं दुःख होतं आयुष्यात. त्या अभंगातून एक जाता जाता आमच्या तरुणांना बसणाऱ्या सगळ्यांना एक जगण्याचा संदेश घेऊन जाणार आहे. या अभंगात पाहिलं तर अनेक नात्यांचा उलगडा आहे की जीवन समर्पित कशासाठी. अनेक अडचणी अनेक त्याग पण त्यागातून ही व्यक्तिमत्व उभी राहिली. महाराष्ट्र की भूमी ये संतों की भूमी है. ये भूमी विठ्ठलपंतांच्या बलिदानाची आणि रुक्मिणी आई साहेबांच्या बलिदानाची माती आहे. ही हैऱ्या गैऱ्याची माती नाही महाराष्ट्राची. महाराष्ट्राची भूमी सामाजिक ऐक्य जपणारी आहे. जात धर्म पंथ कोण्याही प्रकारचा भेद नाही. आणि भेद असताना तर 3ऱ्या वर्षी कबीर महाराज इथे कीर्तनाला असतात. त्या कबीर महाराजांवर नाही महाराजांच्या वाणीवर दाखवलेला विश्वास. आणि गुरुजी या वाणीवर कृपा केली ज्ञानोबा यांनी. यावेळेस या वाणीतून मुखातून शब्द निघतात. लय प्रचंड त्याग असतो बरं का. माझं त्याग सांगत नाही मी संतांचं सांगतोय. आम्हाला शिकावं लागल. जी खचलेली म्हणे मला आज आत्मविश्वास आहे किमान साजोबा घेणारे देखील. जे तरुण व्यवसायात अप्स अँड डाऊन झालेत मला आत्मविश्वास आहे ते तरुण आघाडी गाठणार आहेत आयुष्यात. हे ज्यांची मने खिन्न झाली आणि जगण्याचे सगळे मार्ग संपले आज त्यांना एक तरी जगण्याचा मार्ग सापडणार आहे. हे माझं संतांचं चरित्र लक्षात अगदी समर्पक विषय तुमच्या जवळ घेऊन काय करावं अंतःकरणाचा ठाव चुकला. आणि मुक्ताबाई सांगतात बाबा विठ्ठलपंत सांगतात मुक्ता मी तुला शब्द देतो उद्यापासून या आळंदीत तुला कोणीच रोखणार नाही. विठ्ठलपंतांचा शब्द आहे बाबा. अरे खरं सांगता तुम्ही. निवृत्ती दादा सांगतात बाबा तिचं ऐकू नका ती अजून लहान नाही निवृत्ती. आणि ती मोठी झाली आता तिला सगळं कळते बरोबर आहे ना तिचं. आणि बघ ना तिचं जर घालून कोरडं पडलं कसा तिला पाणी प्यायचंय. वाटीभर पाणी आणून बापाने लेकीला पाणी पाजलं आणि मुक्ताबाई रडायला लागली. मुक्ता म्हणती बाबा हे जर पाणी या समाजाने दिलं ना अजून आनंद वाटेल तुमच्या मुक्ता. विठ्ठलपंत सांगतात मुक्ता शब्द आहे माझा. मुक्ता म्हणती बाबा तुम्ही जोपर्यंत येणार नाही ना तुमची मुक्ता अन्नाचा कण ग्रहण करणार नाही. हे मुक्ताबाईने ठरवलं अन्न ग्रहण करायचं नाही. विठ्ठलपंत सांगतात मुक्ता आणि तू जेवली नाही तर आम्ही जेवल का ग. हे लेकरं जर उपाशी असतील लेकरं जर दुःखात असतील त्याचं सगळ्यात जास्त दुःख त्यांच्या आईबापाला असतं लक्षात घ्या. लेकरं आनंदात असतील तर माईबापी आनंदात असतात. आणि लेकरांच्या आनंदासाठी आईबाप काय करू शकतात हे विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांकडे बघतो. खऱ्या अर्थानं आज संपल्यात जमा होतं सगळं. काय होणार कुणास ठाऊक. विठ्ठलपंतांना झोप येत नव्हती. रुक्मिणी आई साहेब सांगतात अहो स्वामी काय झालं. विठ्ठलपंत सांगतात काही नाही ग. माझी मुक्ता जर उपाशी झोपत असेल तर बापाला कशी झोपेन सांग ना. अगर माझी लेकरं जर दुःखात असतील अरे बघ ते
ज्ञानोबा आहे त्यांना अष्ट सात्विक भाव निर्माण होतो, ते साधना करतात. असा पुत्र जन्माला आला, असा बाप भाग्यवान आहे मी. निवृत्ती दादा सुज्ञ आहे, सोपान काका हलगड जरी असला तरी तो कळताय बर का. पण माझी मुक्ताबाई जर उपाशी राहत असेल ना, त्या बापाला काहीतरी करावं लागेल. रुक्मिणी उद्या जातो ब्रह्मवंद सभेत आणि थेट विचारतो काय चुकलंय आमचं सांगा, आणि जर चुकलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही सामोरे जायला तयार. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं स्वामी हा समाज आपली परीक्षा बोलतोय. बघू दे रुक्मिणी. गेले विठ्ठलपंत थरथर हातपाय कापत होते, रात्रभर अन्नाचा कल पोटात नव्हता. ब्रह्मवंद सभेत जाऊन उभे राहिले आणि थेट प्रश्न विचारला, त्या आळंदीतून जात असताना माझ्या लेकरांना कोणी दगडीने मारावं, समाजानं रोषाची रागाच्या नजरेनं पाहावं, काय चुकलं आमचं सांगा. ब्रह्मवंद सभा सांगतायत विठ्ठलपंत, अरे मग तुमचं चुकलं नाही तर चुकलं कुणाचं? मग आमचं चुकलं ना, मग याची शिक्षा आमच्या लेकरांना नका देऊ. कशा पाहिजे त्यांना दगड मारते? माझी 7 वर्षाची मुक्ता जर राहिली नसती ना, संपला असता हा बाप जिवंतपण. विठ्ठलपंत इच्छा काय? इच्छा एकच आहे, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य असेल तर माझ्या लेकरांना समाजाने जवळ घेतलं पाहिजे, माझ्या लेकरांना त्यांच्या झोळीत पीठ टाकलं पाहिजे. आणि घोटभर पाण्याची इच्छा झाली तर तुमच्या घासातला पुरणपोळीचा घास तुम्ही माझ्या लेकरांना दिला पाहिजे, पाणी पिऊ दिलं पाहिजे. विठ्ठलपंत हे प्रेम, प्रतिष्ठा, हे ऐश्वर्य आम्ही सगळ्यांनी तुमच्या लेकरांना द्यावा असं वाटत असेल तर जो निर्णय होईल तो तुम्हाला मान्य करावा. मान्य असेल, बापाचं काळीज होतं ते त्याग आहे. तो बाप उंडायला बी अवघड आहे आणि तो सांगायला बी अवघड आहे. बापाचं काळीज शांत झालं, लेखण्या चालू लागल्या. आज निर्णयावर निर्णय होत होते पण कळत नव्हतं काय निर्णय होणार. विठ्ठलपंत भुकेने व्याकुळ झाले आणि मुक्ता वाट बघत होती, माझा बाप कधी येईल आणि दोन घास मला कधी बरोबर. दुपारची वेळ झाली, मध्यान्ह झाली, ब्रह्मवंद सभा जेवण करायला गेली. कोणी उठते कोणी बसते, विठ्ठलपंतांना कोणीच विचारलं नाही. अजून मोठं वाक्य घ्या, ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल ना, संघर्ष एकट्याला करावा लागेल. हे विठ्ठलपंतांच्या जीवनात कोणी विचारणार नाही तुम्ही काय अडचणीत आले आणि याच्यावर मार्ग काय. नाही, एकट्याला लढावं लागेल. आणि जेवढा संघर्ष मोठा एकटे लढा आणि यश संपादित करांना दुनिया सॅल्यूट करते कडे एक दिवशी तुम्हाला. हे खऱ्या अर्थानं संत चरित्राचा धांडोळा घेत आमच्या तरुणांनी उभं राहावं. खऱ्या अर्थानं मला आनंद वाटतो आवडमध्ये कीर्तन करायचं. विठ्ठल बाबा आमचे तरुण वर्ग एकवटलेले तिथं, त्यांना आनंद आहे आणि किती आनंदाचा सप्ताह आहे, किती तेज आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. बाबा अवघडीची सुरुवात केली तर आमच्या आईचे डोळे वर झाले सगळ्यांचे. त्या मातृत्व एवढं हळवं आहे, यांच्या डोळ्यातून पाणी आले. मी तुम्हाला विश्वासानं सांगेल, तुमचे डोळे नाही, आमची 70 वर्षाची बसलेली माणसं रडती लाजून हृदयातून ऐका. सोबत चला माझ्या. महाराज मी अजिबात पाहुणी करायला आलेलं नाही तुम्हाला. मी जे सांगतोय ते हृदयातून सांगतोय. मी हा भंग सेवेसाठी घेतलाय, मी टिपण काढून आलेलो नाही. कुठल्या विषयानंतर कुठला विषय सांगायचा हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे. विठ्ठलपंत थांबले, थरथर हातपाय करत होते, लेखण्या थांबल्या आणि निर्णय द्यायला सुरुवात झाली. विठ्ठलपंत सांगता माझ्यासाठी नका देऊ, माझी मुक्ता उपाशी ती वाट बघत तुम्ही घ्या निर्णय. विठ्ठलपंत मान्य करावं, मान्य असेल. सर चालणाऱ्या लेखण्या थांबल्या गेल्या आणि मग ब्रह्मवंद सभेने निर्णय दिला, विठ्ठलपंत तुमच्या लेकरांना आम्ही प्रेम द्यावं, या समाजानं जवळ घ्यावं, प्रेमानं पाहावं, घोडवर पाणी प्यायला द्यावं, थोडी पीठ टाकावं असं वाटत असेल तर जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. मान्य असेल विठ्ठलपंत आम्ही ठरवलंय देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. देहांत प्रायश्चित्त आणि धारकर विठ्ठलपंत कसं नाही दादा, पोटात अन्नाचं कण नव्हतं राव. देहांत प्रायश्चित्त एवढी काय चुकी झाली होती. विठ्ठलपंत म्हणजे साधारण व्यक्ती नव्हती. त्या विठ्ठलपंतांचं लेकरू या जगाच्या पाठीवर कुणाकडेच एवढं ज्ञान नाही, त्या ज्ञानोबाला लेकरू होतं. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर आजपर्यंत ज्या ज्ञानाला आजपर्यंत जो चॅलेंज देऊ शकला नाही ते ज्ञानोबाला आहे. विठ्ठलपंतांच्या डोळ्यासमोर लेकरं आली, मान्य असेल. ब्रह्मवंत सभा निघून गेली, चक्कर येऊन पडले विठ्ठलपंत, वाऱ्याची झुळूक लागली आणि मग आठवलं माझी मुक्ताबाई जेवली नाही. तर त्या हातापायाने विठ्ठलपंतांनी जावं. विश्वास बसला नाही या निर्णयाला.
विश्वास बसल कसा? हा निर्णयच नव्हता तसा. जाता जाता वायुदेवाला विचारतात, वायुदेवा ब्रह्मवंद सभेने निर्णय दिला देहांत प्रायश्चित्त, पण अजून विश्वास बसत नाही ग, ही चुकी केली नाही आम्ही, तुमचं म्हणणं काय? आणि मग सचेना हो वाऱ्यांची झुळूक यावी आणि विठ्ठल पंतांच्या कानात जावी, आणि येणारी झुळक विठ्ठल पंतांना सांगत होती, विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. डोळे भरून आले. चालता चालता सुवर्ण पिंपळाकडे पाहिलं, जवळ गेले. त्या सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं संसार उभा केला, संसार थाटला. आज त्या सुवर्ण पिंपळाकडे डोळे भरून पाहावं आणि विठ्ठल पंतांनी सुवर्ण पिंपळाला विचारावं, आणि सुवर्ण पिंपळा तू तरी सांग, ब्रह्मवंद सभा सांगते देहांत प्रायश्चित्त, सुवर्ण पिंपळा तुझं म्हणणं काय? आई सुवर्ण पिंपळाचं पान गळावं आणि विठ्ठल पंतांच्या डोक्यावर पळावं, आणि सुवर्ण पिंपळानं सांगावं, विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. देवाचे देव महादेव त्या पिंडीजवळ जावं, नतमस्तक व्हावं. देवा आता शेवटचा आधार तो रे बाबा, लेकरं लहान आहेत अजून, आम्ही गेलो तर आधार संपल. विठ्ठल पंता सांगतायत, ब्रह्मवंद सभेने सांगितलं देहांत प्रायश्चित्त, वायुदेवानं सांगितलं देहांत प्रायश्चित्त, सुवर्ण पिंपळ आज बोलू लागला. देवा तुमचं म्हणणं काय? महादेवाच्या पिंडीतून आवाजाचा भास व्हावा आणि जणू काय पिंडीतून आवाज यावा, विठ्ठल पंत जावं लागल देहांत प्रायश्चित्त. तुटून पडले विठ्ठल पंत. मुक्ताबाई दारावर बसली आणि मुक्ता म्हणते, बाबा आला का हो तुम्ही? आता दोन घास बरोबर तुमच्या मुक्ता, लय भूक लागली हो. रुक्मिणी विठ्ठल पंतांनी दोन घास मुक्ताबाईला जीव घातली आणि मुक्ताबाई म्हणती, बाबा उद्यापासून देखील ना प्रेम लोक आपल्याला, उद्यापासून झोळीत पीठ टाकतील ना. तुम्ही जो वाटीभर पाणी मला पाजलं, असं कुणीतरी जसं माझ्या मैत्रिणी खेळत्या तहान लागल्या जात्या, मी त्यांच्या घरी गेल्यावर लोक मला पाणी नाही देत, उद्या तर देतील ना बाबा. विठ्ठल पंत सांगतात, मुक्ता उद्यापासून तुला कोणीच अडवणार नाही, या बापाचा शब्द आहे तुला. हे कडकडून मिठी मारली आणि ढासळलेले विठ्ठल पंत लेखीच्या मिठीत पडून शांत झाली. काहीच कळत नव्हतं काय करावं. रुक्मिणी आई साहेबांनी खांद्यावर हात ठेवला आणि रुक्मिणी आई साहेब सांगतात, स्वामी शांत व्हा, तुम्ही जेवले नाहीत. मुक्ताने त्यातला घास घ्यावा आणि बापाच्या तोंडात घालावा. काय बापा लेकीचं प्रेम होतं, जे जगाच्या पाठीवर जे ठळक प्रेम आहे, ते लेकीचं आणि बापाचं प्रेम आज दिसत होतं समोर. ज्ञानोबारायांसारखं ज्ञानी व्यक्ती मनात टपकन डोळ्यातून पाणी पडत होतं ज्ञानोबारायांच्या. काय खऱ्या अर्थाला भोग आले होते. मुक्ता झोपून गेली, पण विठ्ठल पंतांना झोप नव्हती. रुक्मिणी म्हणती, स्वामी सांगा ना काय झालं. विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी ब्रह्मवंद सभेने निर्णय दिला आहे, पण निर्णय आपल्यासारखा नाही दिला. रुक्मिणी जावं लागणार आहे, जावं लागणार आहे. कशासाठी? रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त सांगितलंय. हे डोळ्यातलं पाणी आवरलं रुक्मिणी आई साहेबांच्या. देहांत प्रायश्चित्त सांगितलं आणि तुम्ही मुक्ताबाईला म्हणता उद्यापासून तुला हे सगळे पाणी प्यायला देतील, अधिकार देतील, ऐश्वर्य देतील. काय स्वामी? स्वामी म्हणतात, खरंच बाबा उद्यापासून पुन्हा अडवत. त्यांचा आदेशाचं पालन करू आपण, जाणार आहे मी. मग तुम्ही जर जाणार असाल तर एकटं जायचं नाही, मी पण तुमच्या सोबत येईल. रुक्मिणी आणि तू जर आली तर लेकर कायमची आणत होती आणि कुणीतरी पाहिजे ना बघायला समजायला. नाही, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले ना, एकटे नाही गेले, माता सीता बी त्यांच्या बरोबर गेली होती. पण खऱ्या अर्थानं मला तुमच्या बरोबर यावं लागेल. रुक्मिणी हट्ट करू नकोस. नाही स्वामी असं करू नका. रुक्मिणी यायचं असेल तर एक आठ आहेत माझी तुझ्या समोर. तू निवृत्ती दादाला भेट, जाता जाता सोपान काकाला भेट, ज्ञानोबारायांना पण भेट. फक्त मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे बघायचं नाहीस, तिच्याशी बोलायचं नाहीस, तर तुला माझ्यावर यायचा अधिकार आहे. मला बसलेल्या आईला विचारून मी हे केवढ्या धाडसाचा निर्णय होता. 7 वर्षाची मुक्ताची हातावर झोप थी. रुक्मिणी आई साहेबांच्या जर तिच्या चेहऱ्याकडे नाही पाहायचं आणि ते हंत प्रायश्चित्त करायला जायचं, काळजावर दगड ठेवून रुक्मिणी आई साहेबांनी होकार तर दिला,
पण हा नकारात्मकच होता होता. निघाले विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब निघाल्या, निवृत्तीदादा समोर आहेत, हात सोडले आणि विठ्ठलपंत सांगतात, निवृत्ती आता जातो बरं का, आता जावं लागेल. निवृत्तीदादा सांगतात, बाबा अरे आई तुम्ही जावं, आमच्या लेकरांचा काय उपयोग झाला जगून, आणि आमच्या समोर आमच्या मायबापानं जावं असं काय. निवृत्ती अरे तू मोठा आहेस बाबा घरात, तू करतायस घरात, तू हुशार आहेस, आणि तू जर असा रडायला लागलास तरी 3 भावंड